मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका केली आहे। देशातील ही व्यक्ती स्वतःला सुपरमॅन समजते असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। भागवतांनी मोकळेपणानं बोलावं असंही संजय राऊत म्हणाले। आपण बघतोय एक व्यक्ती स्वतःला विष्णूचा अवतार समजते असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। झारखंडमध्ये काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी एक विधान केलं होतं। देशातील व्यक्तींना काही सुपरमॅन व्हायचं असतं, माणसाला देव व्हायचं असतं, भगवान व्हायचं असतं असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं होतं। आणि त्यानंतर मात्र विरोधकांनी पंतप्रधानांवर निशाणा साधलेला आहे। एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा 13वा अवतार समजते। एक व्यक्ती आहे देशात तिला असं वाटतं की प्रभू श्रीराम यांचं बोट धरून मीच त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलोय, ते नसते तर अयोध्येत भगवान राम यांची प्राणप्रतिष्ठा झालीच नसती। एक व्यक्ती आहे या देशात ती स्वतःला सुपरमॅन समजते। एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला नॉन बायोलॉजिकल पद्धतीनं अजैविक पद्धतीनं जन्माला आलो म्हणजे मला वरून देवानं जन्माला घातलं अशा पद्धतीनं लोकांना भ्रमित करते। पण या सुपरमॅनच्या पायाखालची सतरंजी बहुमताची ज्या सामान्य माणसानं खेचून घेतली तो कॉमन मॅन हाच सुपरमॅन आहे असं आम्ही मानतो। तरीही मोहनराव भागवत यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे त्याच्यावर चिंतन देशाने केलं पाहिजे, भारतीय जनता पक्षानेही केलं पाहिजे।